समस्त मणियार जमात नाशिक यांच्या वतीने इयत्ता 10वी 12वी विविध पदवी अभ्यासक्रम तसेच शासकीय सेवेत निवड झालेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थिनींचा भव्य गुणगौरव सोहळा नाशिक येथील उपनगर परिसरातील इच्छामणी लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। समाजातील शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात 10वी मध्ये 80% अधिक गुण, 12वी मध्ये 75% अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह BA, BCom, BSc पदवी अभ्यासक्रमात प्रथम श्रेणी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। तसेच BA, MS, BHMS, MBBS, LLB आदी व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी, MPSCद्वारे शासकीय सेवेत रुजू झालेले अधिकारी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। सत्कारार्थींना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, पदक आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। यावर्षी एकूण 180 गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला। या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभाग मुंबईचे डेप्युटी कमिशनर असीर चांदभाई शेख, जनरल मॅनेजर सरफराज मनेर, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह अखलाक अहमद भाई शेख, मोटिवेशनल काउन्सिलर आशिष शेख, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील डेप्युटी इंजिनियर आसिफ हाजी पीर मोहम्मद मणियार, खातून एज्युकेशन सोसायटी मालेगावचे अध्यक्ष शेख रिजवान अब्दुल मुतालिब, KK वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन नाशिक येथील प्राध्यापिका मरियम एजाज मणियार तसेच समस्त मणियार जमात नाशिक अध्यक्ष हाजी उस्मान हाजी इस्माईल मणियार उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष असीर शेख यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कोणतेही मोठे ध्येय गाठता येते असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला। निफाड तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षण घेत देशातील सर्वोच्च प्रशासकीय सेवेत पोहोचल्याचा स्वतःचा प्रवास सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले। समाजातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचे त्यांनी विशेष कौतुक केले। यावेळी विद्यार्थिनी आयशा मणियार यांनी प्रभावी सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समस्त मणियार जमातचे अध्यक्ष उस्मानभाई मणियार, शकीलभाई मणियार, खलीलभाई मणियार, हबीबभाई मणियार, राजूभाई मणियार, मतीनभाई मणियार, डॉक्टर राजू मणियार, युसुफ मणियार, नसीर मणियार तसेच मणियार यंग ग्रुप नाशिक आणि मणियार टीचर ग्रुप नाशिक यांच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। आज मणियार जमात शिक्षण मंडळातर्फे जो कार्यक्रम झाला, मुलांच्या शैक्षणिक मोटिवेशनसाठी जो प्रोग्राम झाला तो खूपच चांगला ऑर्गनाईज झालेला होता आणि याच्यामुळेच मुलांना शैक्षणिक कार्यासाठी स्कोप मिळतो, पुढे मोटिवेशन मिळतं। याच्यातून चांगले IAS, IPS, IRS ऑफिसर्स घडतात, चांगले डॉक्टर्स येतात, चांगले इंजिनियर्स येतात आणि हेच देशाचे भविष्य आहे। आणि या भवितव्यासाठी मणियार जमात शिक्षण फंड एवढं चांगलं काम करत आहे हे वाकण्याजोगे आहे आणि असंच कार्य त्यांनी भविष्यात करत राहावं यासाठी माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा। समाजाला आव्हान करेल की शैक्षणिक बाबतीत जो मुस्लिम समाज मागासलेला आहे त्यांनी शैक्षणिक याच्यावर काम करून मुलांच्या जडणघडणीत शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांच्या जडणघडणीत मदत केली पाहिजे असं माझं आव्हान आहे। आज मणियार समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा 10वी पासून ते LLB, BA, MPSC, UPSC जे विद्यार्थी अभ्यास करतात, क्वालिफाय झालात किंवा ज्यांना 70% पेक्षा जास्त टक्के आहेत, 80% जास्त अशा विद्यार्थ्यांना मणियार समाजाच्या वतीने इथे आज त्यांचा मोठ्या प्रकारे गुणगौरव सोहळा करण्यात आला। मणियार समाजामध्ये आम्ही जेव्हा हे कॅल्क्युलेशन केलं की किती विद्यार्थी आहेत, जवळजवळ 1000च्या वरती 10वी 12वीचे विद्यार्थी आहेत, पण एवढ्या सर्वांचा हा कार्यक्रम घेऊ शकत नाही म्हणून एक लिमिट ठेवलं गेलं की जे विद्यार्थ्यांना 10वी मध्ये 80% असतील, ज्या विद्यार्थ्यांना 12वी मध्ये 85 असेल, जे विद्यार्थी BA मध्ये फर्स्ट क्लास असेल, त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांनी एखाद्या नोकरीमध्ये क्वालिफाय केले असेल, अशा सर्वांचा सत्कार पुन्हा 250 विद्यार्थ्यांचा सत्कार इथे करण्यात आला। आणि हे करत असताना आमच्या मणियार समाजाचे जे 1962 पासून
जे हे झाड लावण्यात आलेलं आहे. 1952ला हे रजिस्ट्रेशन करायची जर नीव ठेवली गेली आणि 1962मध्ये रजिस्ट्रेशन केलं गेलं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत या मण्यार समाजाचं कार्य अनेक वेगवेगळ्या प्रकारे सुरू आहे. कधी कधी रक्तदान शिबिर गेलं जातं, कधी कधी आमच्या समाजामध्ये एकूण उत्पन्नाच्या 2.5% दान करतात आणि त्या दानामध्ये त्याला आम्ही इथं पैसे जमा केले जातात आणि त्याच्यातून गोरगरिबांना दवाखान्यामध्ये त्यांना मदत केली जाते. अशा प्रकारचे मोठे मोठे कार्यक्रम घेतले जातात. आमच्या समाजाचं उद्देश एवढंच आहे की समाजामध्ये आमचे जास्तीत जास्त विद्यार्थी कसे शिकतील आणि कसे पुढे जातील. आमचा समाज हा मुस्लिम समाजापेक्षा एक वेगळा समाज आहे आणि त्यांचं जे कार्य आहे ते वेगळं आहे. खेड्यापाड्यात राहणारा समाज आहे. पूर्वीपासून ते आमच्या समाजामध्ये बांगडीचा व्यवसाय आहे आणि खेड्यापाड्यात राहून मोठ्या विश्वासाने इतर समाजाच्या मुली आमच्या समाजाच्या पुरुषाच्या हातामध्ये हात देतात आणि बांगडी भरून घेतात. म्हणजे हा एकोप्याचा हा एक समाज आहे. एक चांगला मेसेज या समाजामधून जातो. कधी आमच्या समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं असं एक गैरकृत्य घडलेलं नाही म्हणून या समाजाचा इतर समाजावर खूप मोठा विश्वास आहे. म्हणून हे अशा प्रकारचे छोटे मोठे कार्यक्रम आमच्या समाज घेत असो आणि इथून पुढे घेणार आहे. म्हणून आमच्या समाजामध्ये असणारे आमच्या समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सगळी टीम सगळ्यांचं नाव घेत नाही पण यांनी खूप मोठ्या जिद्दीने इथं कार्यक्रम सुरू केला. इथून पुढे पुन्हा सुरू होणार आहे आणि कार्यक्रम घेत असताना आमच्या समाजाचे सगळे लोक एकत्र येतात आणि एकोप्याने हे कार्य करतात. एवढं म्हणून माझं संपवतो. धन्यवाद. आज समस्त मण्यार जमात नाशिक, पालघर, ठाणे, अहिल्यानगर यांनी जो नाशिकमध्ये एक मेळावा घेतलेला आहे, ज्यामध्ये समाजाची जी काही मुलं आहेत त्यांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. 10वी 12वीमध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सोहळा समाजाच्या वतीने या ठिकाणी पार पडलेला आहे. मी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे हे जे काही सोहळा ज्यांनी आयोजित केला आहे त्या मण्यार जमातच्या सर्व सभासदांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. माझ्या सर्व बंधुभावांना ज्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली आणि यश मिळवलं आहे त्या सर्वांना अतिशय पुढच्या त्यांच्या आयुष्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबतो.